प्रेस गुन्हा दाखल झाले। आजचे राजकीय नेते मंडळी काल भाषण करत होते, ज्याप्रमाणे आपण आपल्या वडिलाला पप्पा म्हणतो त्याप्रमाणे ते त्यांच्या पप्पांना अक्का म्हणतात की बेकायदेशीर वक्तव्याची एक कुठतरी निंदा आपण का करावी याचं जिवंत उदाहरण तुम्हा मीडियाला या ठिकाणी समजलं पाहिजे। का तुमचे हात कुठं घातलेत, तुमचा दम होत नाहीये नाव घेऊन बोलायचा। जर एखाद्या स्वच्छ प्रतिमेच्या माणसाला, ज्याची प्रतिमा पूर्ण पाण्यासारखी स्वच्छ आहे, अशा प्रतिमेला जर तुमची नाव घेऊन बोलायची सुद्धा हिंमत या ठिकाणी होत नाही, म्हणून तुम्हाला हे बाकी विविध गोष्टी या ठिकाणी बोलावे लागतात। यामुळे प्रशासनाला आणि मीडियाला माझी स्पष्ट विनंती आहे, वाल्मिकांना कराड यांच्यावरचे खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत। कालच्या धनंजय मुंडे साहेबांवरती ज्या प्रकारे प्रशासनाने किंवा त्या जरांगे पाटलांनी ज्या प्रकारे या ठिकाणी बेताल वक्तव्य केलं, त्यांच्यावरती कठोर ती कायदेशीर या ठिकाणी कारवाई व्हावी। आणि या ठिकाणी तिसरा महत्वाचा मुद्दा, अंजली दमानिया या ज्या महिला आहेत त्यांनी जे बेताल या ठिकाणी वक्तव्य केलं त्यांच्यावरतीही कठोर या ठिकाणी बिंदू नामावली कारवाई केलं, त्यांच्यावरही कठोर कारवाई व्हावी। अन्यथा संपूर्ण ओबीसी समाज, संपूर्ण वंजारी समाज मोठ्या ताकदीनिशी आम्ही रस्त्यावर उतरू आणि या होणाऱ्या सर्व जबाबदारीला, होणाऱ्या परिणामाला शासन आणि प्रशासन जबाबदार राहील, ही आपल्याला विनंती। काय सांगा सर, कशासाठी आज आपण शिवाजीनगर पोलीस स्टेशनला आला? या ठिकाणी दोन समाजामध्ये जो जातीय तेढ या ठिकाणी समाजामध्ये निर्माण झालेला आहे। कालच्या परभणीच्या या ठिकाणी झालेल्या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील ज्यांनी धनंजय मुंडे साहेबांविषयी जे बेताल वक्तव्य केलं, ज्यावेळेस तुम्ही भारतीय संविधानामध्ये शपथ घेता की सर्व धर्म समभाव राष्ट्रीय एकात्मता, खरं तर सगळ्यात अगोदर सुरेश धस यांचा मी या ठिकाणी राजीनाम्याची या ठिकाणी आज मागणी करतो। कारण की ज्यावेळेस तुम्ही आमदार पदाची शपथ घेता तर आमदार पदाची शपथ घेत असताना तुम्हाला शपथ घ्यावी लागते की मी सर्व धर्माला, सर्व समूहाला सोबत घेऊन चालेल, आणि त्यावेळेस तुम्ही त्या पदावरती बसता। परंतु एखाद्या संविधानिक पदावर असताना सुद्धा ते तुम्ही राजकीय दोषापोटी तुमची राजकीय चपाती या ठिकाणी भाजण्यासाठी आदरणीय धनंजय मुंडे साहेब असतील किंवा आदरणीय वाल्मिकांना असतील, यांच्यावर कुठल्याही कायदेशीर, कुठल्याही संविधानिक किंवा कुठल्याही नियमात नसताना सुद्धा जे तुम्ही बेताल वक्तव्य केलं आहे त्यांच्यावर तात्काळ आपण गुन्हे दाखल करावेत, हीच या ठिकाणी आपल्याला आमची पोलीस स्टेशनला या ठिकाणी आमची मागणी आहे। कुणाकुणावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे? या ठिकाणी मनोज जरांगे दादा पाटील यांच्यावरती कठोर ती कायदेशीर या ठिकाणी कारवाई होईल, ही सगळ्यांची या ठिकाणी इच्छा आहे। अंजली दमानिया असेल आणि मनोज जरांगे पाटील असेल, या दोघांही गुन्हा दाखल व्हावा अशी आपली मागणी आहे। यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, कारण की दोन समाजामध्ये जातीय तेढ या ठिकाणी निर्माण झालं तर हे कुठेतरी रोखण्यासाठी यांच्यावरती कठोर ती कायदेशीर कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे, ही आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे। बाकी सर परभणीच्या सभेमध्ये जे मनोज जरांगेंनी घरात घुसून मारण्याची भाषा केली, बीडमध्ये रस्त्यात फिरून देणार नाही, ते आमचे लोकप्रतिनिधी आदरणीय धनंजय मुंडे साहेबांना याची त्यांनी धमकी दिल्या आहेत, त्याबद्दल आम्ही त्यांचा गुन्हा दाखल करायला आलेलो आहेत। आणि माध्यमांना आणि प्रशासनाला आमचं एवढे सांगणं आहे, जर त्यांच्यावर जर गुन्हा दाखल नाही झाला तर उद्या आम्ही पण रस्त्यावर उतरून जसं तसं उत्तर त्यांना देण्यात येईल। एखाद्याला वाटलं एक काम करू आपण, थोडंसं स्वतः सगळी मीडिया इथं लावूया। आपण शासनाला आणि प्रशासनाला, आपण सगळे सज्ञान माणसं आहोत, प्रतिष्ठित माणसं आहोत, आपण शासनाला आणि प्रशासनाला संपूर्ण या ठिकाणी मदत करायची आहे। त्यांच्या कामात कुठलाही आपल्याला अडथळा करायचा नाही। पॉईंट क्रमांक 1, या संपूर्ण समाजाच्या वतीने आपल्याला एकच साहेब मागणी आहे, कारण की हे संपूर्ण अजूनही बाहेर काही लोक आहेत, यांचं जे काल दिवसभर मीडियावरती बातम्या आहेत की मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे साहेब असतील घरात घुसून मारण्याची ज्या ठिकाणी भाषा केली, दोन गावामध्ये उस्मानाबाद जिल्हा आणि परभणी जिल्हा, दोन जिल्ह्यामध्ये त्यांनी जातीवाचक या ठिकाणी तेढ निर्माण केलं, घरात घुसून मारण्याची भाषा केली, हे संपूर्ण मीडियावरती लाईव्ह आहे। तर आमची विनंती आहे, यांच्यावरती कठोर ती कायदेशीर आपण कारवाई करावी आणि FIR या ठिकाणी फाडून आम्हाला या ठिकाणी आश्वासन द्यावं। आपण नमूद केलेलं आहे त्याप्रमाणे आपण पुढे कारवाई करू। आता आपण या ठिकाणी जवान या ठिकाणी आलेले आहात,
वकील साहेब तुमच्या एक 4-5 प्रतिनिधी थांबतील असं लोक निघून जावं ही आमची तुम्हाला विनंती आहे. आज साहेब मोजक्या संख्येने आलो त्याच्याला आम्हाला मोर्चा काढायचे आम्हाला येऊ नये आमची हीच मागणी आहे. होईल ना कायदेशीर कारवाई नाही होईल. नाही त्याच्यात तेच आम्ही सांगण्यासाठी आलो. आज आम्ही एकदम सुव्यवस्थेने व्यवस्थित आलेलो आहे. हरावं लागेल सर एफआयआर फाडल्याच्या नंतर जाऊ. आपण रस्त्यात नाही बाजूला थांबू. सर तुम्ही आता एसपी साहेब तुम्ही स्वतः चर्चा करा. नाही आमचं काम नाही एसपीला भेटला एसपी चर्चा करा. तुमचं काम आमचं नाही. तुम्ही स्वतः चर्चा करा. आम्ही हटणार नाही. हटणार नाही. एसपी साहेब चर्चा करते. हो आपल्याला घरात घुसून मारण्याची धमकी दिलेली आहे. 2 जिल्ह्यातले लोक आणून त्यांनी धमकी दिलेली आहे. ऐका तुम्ही जे निवेदन दिले ना आम्हाला ऐका आमच्या लोकांना संरक्षण देऊन टाका सर्वांना. साहेब एक सही शिक्का तारीख सगळं तुम्हाला दिलेला आहे. खाली बसा मामा. संरक्षण द्या. तयार झाली पाहिजे बिंदू नामावली. ते बोलतात ऐका ना वरिष्ठाला बोलतात. पुढे असं ना अधिकारी करायला लागले आपल्याला पाहिजे ना ते उचलायचे ते पहिले फायनल करा. सुरेश आता सध्या किती सहाय्य केले याला काही किंमत नाही. जेवढे असेल तेवढे